राज्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा धुमशान, संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट, अलिबाग, महाड, माणगाव, पोलादपूर, म्हासळामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी। खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला, खडकवासल्यामधून 35,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू, मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आज पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघर सोबतच नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी। पुण्याच्या एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, खबरदारी म्हणून या ठिकाणी भारतीय लष्कराचे जवान आणि अग्निशमन दलाचे अधिकारीही तैनात। पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, पुण्यामधल्या पूर परिस्थितीवरती मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं लक्ष। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढवण्याच्या सूचना, धरणामधला पाणीसाठा 65% आणण्याचा अजित पवारांचा आदेश। पुण्यातील एकता नगरमधील नागरिकांच्या सोबत राज ठाकरे यांचा संवाद, राज ठाकरेंकडून पूर परिस्थितीची सुद्धा पाहणी। लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस, 24 तासामध्ये 232 मिलीमीटर पावसाची नोंद, पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला। लोणावळ्यामधल्या भुशी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली, सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावरती जाण्यासाठी मज्जाव। लोणावळ्यामधल्या एकविरा आईच्या कार्ला गडावरती तुफान पाऊस, गडावरील धबधबे सुद्धा प्रवाहित, गुडघाभर पाण्यामधून भाविकांना काढावी लागते वाट। पिंपरी चिंचवडमधील मोरया गणपती मंदिरामध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलं, पवना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे मोरया गोसावी मंदिराच्या परिसरामध्ये पाणीच पाणी। पुणे जिल्ह्यामधल्या 22 पैकी 16 धरणांमध्ये 80% जास्त पाणीसाठा, 22 पैकी टेमघर, भाटघर आणि मुळशी धरण 100% भरलं, तर 7 धरणांमध्ये 90% पाणीसाठा। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये दमदार पाऊस, नीरा नदीवरील 4ही धरणांमधून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील माळीण परिसरामध्ये तुफान पाऊस, माळीणमधील पसारवाडीतील डोंगराला भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत। मुंबईला पाणी पुरवठा करणारी शहापूरमधील 4ही धरणं ओव्हरफ्लो, मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, तानसा, मोडकसागर, भातसा, मध्य वैतरणा ही धरणं भरली। गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी, भंडारदरा धरणामधून 27,000 क्युसेक्सनं, तर निळवंडे धरणामधून 7,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। उजनी धरण 9 दिवसांमध्ये 86% भरलं, उजनी धरणामध्ये येत्या 80,000 क्युसेक्स वेगानं पाणी, संध्याकाळी 5 वाजल्यापासून धरणामधून 20,000 क्युसेक्सनं होणार पाण्याचा विसर्ग। उजनी धरणामध्ये 86% पाणीसाठा, पावसाचा जोर राहिल्यास पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पाणीसाठा 100%च्या वर जाणार। नाशिकच्या सुरगाणामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे सर्वच नदी आणि नाल्यांना पूर, धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात, अनेक गावांचा संपर्क तुटला। नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या चांदोरी गावामध्ये पूर परिस्थिती, चांदोरीमधील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली, सायखेडा, करंजवण या परिसरामधली शेती सुद्धा पाण्याखाली। नाशिकच्या गोदा घाटावरती पूरसदृश्य परिस्थिती, रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या भाम धरण परिसरामधल्या घरांमध्ये पाणी साचायला सुरुवात, घरांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, नांदूर मधमेश्वर धरणामधून 36,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, 5 ते 7 गावांचा संपर्क तुटला। नाशिकच्या चणकापूर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस, चणकापूर आणि पुनद या धरणामधून गिरणा नदीच्या पात्रामध्ये 10,500 क्युसेक्सनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणामधून दुपारी पाण्याचा विसर्ग केला जाणार, विसर्गाच्या पार्श्वभूमीवरती धरणाच्या गेटच्या देखभाल दुरुस्तीचं काम हे युद्धपातळीवर सुरू।
साताऱ्यामध्ये कोयना धरण महाबळेश्वर परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू। कोयना धरणामध्ये प्रति सेकंद 45,000 क्युसेक्स पाण्याची आवक। कोयना धरणामध्ये सध्या 86.50 टीएमसी इतका पाणीसाठा। साताऱ्यामधल्या प्रचलित वाई गणपती मंदिरामध्ये पाणी। धोम धरणाचा प्रवाह वाढल्यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये पाणीच पाणी। नंदुरबारमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित। वीरचक धरणामधला पाणीसाठा वाढण्यासाठी सुरुवात। धरणाची पातळी 4 मीटरने वाढली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 ते 4 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवरती अळीचा प्रादुर्भाव। मिरची, मका आणि सोयाबीनला मोठा फटका। शेतकऱ्यांकडून विविध कीटकनाशकांची फवारणी। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाण्यामध्ये सकाळपासून दमदार पाऊस। सततच्या पावसाने शेतीची कामं खोळंबली। सोयाबीन, कापूस या पिकांवरती अति पावसामुळे परिणाम जाणवत असल्याचं चित्र। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामधल्या करंजीमध्ये पुराच्या पाण्यामधून मुलांना कडेवरती घेऊन पालकांचा जीवघेणा प्रवास। प्रत्येक पावसाळ्यामध्ये नाल्याचं पाणी पुलावरून वाहू लागतं। धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यामध्ये अतिवृष्टी। कपाशी, मका आणि इतर पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे मोठं नुकसान। सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमधल्या शहादा बस स्थानकामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती खड्डे। खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहकही त्रस्त। बस स्थानकाची दुरुस्ती करण्याची मागणी। पुण्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण। रस्त्यावरती मोठमोठाले खड्डे असल्यामुळे नागरिकांना त्रास। अनेकदा तक्रार करूनही महानगरपालिकेचं दुर्लक्ष। ओबीसी आरक्षणाला 100% धोका। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। 190 कुणबी मराठा आमदारांपैकी फक्त 11 आमदार ओबीसी असल्याचाही आंबेडकरांचा दावा। मी ओबीसीमधून आरक्षण घेणार। मी प्रकाश आंबेडकरांना कधी उत्तर दिलं नाही आणि देणार नाही। मनोज जरांगेंचं वक्तव्य। संसदेमध्ये आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जाण्याची शक्यता। वक्फ कायद्यामधल्या सुमारे 40 सुधारणांना शुक्रवारी मंत्रिमंडळाची मंजुरी। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामतीमध्ये झाडं वाटपाचा कार्यक्रम। कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा अशी घोषणाबाजी केल्यानंतर अजितदादांनी घेतली कार्यकर्त्यांची फिरकी। वाझेंच्या कोबड्यांवरती फडणवीसांचे आपल्यावरती आरोप। सचिन वाझेच्या आरोपांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका। देवेंद्र फडणवीसांना कुठलाही उपद्रव करण्याची गरज नाही। ते प्रामाणिकपणे काम करतात। अनिल देशमुखांनी नार्को टेस्टसाठी तयार राहावं। देशमुखांच्या आरोपांवरती बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबईमधल्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। मुलुंडमधल्या एलबीएस मार्गावरती राष्ट्रवादीचं आंदोलन। हातामध्ये फलक घेऊन कार्यकर्त्यांचा धडक मोर्चा। न्यायालयाच्या एससी/एसटी आरक्षण उपवर्गीकरणाच्या मान्यतेमुळे अनुसूचित जातींमधील 58 जातींचा वनवास संपेल। हिंदू दलित महासंघाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। सदनिका विक्रीमध्ये फसवेगिरीच्या आरोपाखाली शिवसेना शिंदे गटाच्या संघटकाला अटक। नितीन धकाते यांच्यावरती न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामतीमध्ये एक कुटुंब एक झाड ही संकल्पना। अजित पवार यांच्या हस्ते झाडांचं वाटप। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये राज्यातील 12 गड किल्ल्यांचा समावेश होणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर। भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। उजनीमधील जीवघेणा जलवाहतुकीपासून कायमची मुक्तता होण्याच्या दृष्टीने उजनी धरणावरती साकारणार पूल। बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती मंजुरी। कुगाव ते शिरसोडी या उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार। मुंबईमधून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख अर्ज दाखल। प्रति तास 40 अर्जांची छाननी करण्याचे आदेश। महानगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवरती कामाला। मुंबई विद्यापीठाची 2 वर्षांपासून रखडलेली पदवीधर सिनेटची निवडणूक 22 सप्टेंबरला होणार। 10 जागांसाठी निवडणूक। 6 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात।
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत 14,690 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू। महिला व बालविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदं भरली जाणार। विशाळगडावरच्या हिंसाचाराच्या प्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस। 13 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणेश भक्तांसाठी 4 ते 6 सप्टेंबरपर्यंत स्वारगेट बस स्थानकामधून कोकणामध्ये जाण्यासाठी एसटीची सेवा। चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, रत्नागिरी या मार्गावरच्या बसेस उपलब्ध। आकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंतचा प्रवास होणार सुकर। पश्चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण उत्तर भागाला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय। हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा। जुलै महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 12,000 घरांची विक्री। यामधून 1,055 कोटींचा मुद्रांक शुल्क जमा। श्रावणामध्ये त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन राहणार बंद। पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत दर्शन घेता येणार, तर श्रावणी सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 पर्यंत दर्शन घेता येणार। मुंबईमध्ये गटारी साजरी करण्यासाठी मटण शॉपच्या बाहेर मांसाहार प्रेमींची मोठी गर्दी। लालबागमध्ये मटणाच्या दुकानाबाहेर नागरिकांच्या रांगा। मटणाच्या दुकानाबाहेर पुणेकरांच्याही रांगा। गटारी साजरी करण्यासाठी मटण प्रेमींची दुकानांच्या बाहेर मोठी गर्दी। विरारमध्ये सुद्धा गटारीच्या निमित्ताने मटणाच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा। पहाटे 6 वाजल्यापासून नागरिकांची मटण घेण्यासाठी मोठी गर्दी। मुंबईतील मुसळधार पावसाचा पोलिसांच्या भरतीला फटका। पावसामुळे उमेदवार ताटकळत उभे। मुख्यमंत्र्यांवरील चरित्र ग्रंथाचं बुधवारी प्रकाशन। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यामधल्या गडकरी रंगायतनमध्ये प्रकाशनाचा सोहळा। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री ढाणा इथं 50 पेक्षा अधिक जणांना विहिरीमधल्या दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण। रुग्णांमध्ये 2 ते 4 वर्षांच्या बालकांचाही समावेश। सायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बसचा अपघात, 17 प्रवासी जखमी। जालना शहराजवळच्या सिंदखेड राजा चौफुलीवरची घटना। नाशिकच्या येवल्यातील सायगाव परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। 6 ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न, त्यापैकी 3 ठिकाणी चोरी करून चोरटे पसार। सीसीटीव्हीमध्ये घटना कैद। प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही दिवसांपासून त्या होत्या आजारी। ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन सुवर्ण पदकापासून 2 पावलं दूर। उपांत्य लढतीमध्ये आज लक्ष्य सेन पुढे डेन्मार्कच्या एक्सेल्स ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणारा लक्ष्य सेन हा भारतामधला पहिला पुरुष बॅडमिंटनपटू। महिला बॉक्सिंगच्या 75 किलो गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीचा आज दुपारी 3 वाजता होणार सामना। लोव्हनिया बोर्गोहेन याच्याकडून पदकाची अपेक्षा। नॉर्वेजियन बॉक्सरला लोळवत लोव्हनियाचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश। आज भारत श्रीलंका वनडे मालिकेमधला दुसरा सामना कोलंबोमध्ये दुपारी 2:30 वाजता सामन्याला होणार सुरुवात। पहिला टप्पा आणि पहिला सामना टाय झाल्यामुळे दुसऱ्या सामन्याकडे आता विशेष लक्ष। वायुदल आपल्या ताफ्यामधल्या सुखोई 30 MKI या लढाऊ विमानांना आणखी शक्तिशाली करणार। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 84 विमानांना अपग्रेड करण्याची मंजुरी। यासाठी 63,000 कोटी रुपयांचा खर्च। केरळमधल्या वायनाडमध्ये भूस्खलन, आपत्तीग्रस्तांना दाक्षिणात्य कलाकारांकडून प्रत्येकी 20 ते 35 लाख रुपयांची मदत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।